आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करतो. त्यांच्या विचारांचं देवाणघेवाण करतो. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याविषयी, विचारांविषयी प्रबोधन देखील केलं जातं. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. पण तुम्हाला हे माहित आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेमकी कोणी आणि का सुरू केली? तर हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सर्वात पहिली सुरुवात 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात केली. त्या काळात बाबासाहेब हयातीत असतानाच त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गरज होती. म्हणूनच जयंतीच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, वंचित आणि दलित समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि समाजात समानता व स्वाभिमानाची भावना निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश होता. जयंती सुरू करण्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या काळातील अन्यायकारक व्यवस्था, अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक विषमता यामुळे तळागाळातील लोकांना माणूस म्हणूनही कोणताच हक्क दिला जात नव्हता. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी दिलेला शिक्षण, संघर्ष आणि संघटन हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जयंती एक माध्यम बनलं. आणि त्याच प्रकारे आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना दोन पैलू पाहायला मिळतात. म्हणजेच काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विचारांचं प्रबोधन होतं. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं स्वरूप देऊन ही जयंती साजरी केली जाते आणि योग्य प्रकारे बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली जाते किंवा त्यांच्या विचारांचा वारसा जपला जातो. मात्र याचा दुसरा पैलू व्यवस्थित पाहिला तर असं दिसून येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ डीजे लावून नाचगाणी करणं, इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने वागणं किंवा दिखाव्यासाठी जयंती साजरी करणं, अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात. त्यामुळे आज कुठेतरी हा विचार करण्याची सुद्धा गरज आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर महापुरुषांची जयंती त्यांच्या विचारांनी साजरी करायला हवी. तो विचार जपण्यासोबतच आचरणात आणला तरच आपण योग्य व्यक्तिमत्व म्हणून घडू शकतो. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तुम्ही कशी साजरी करता किंवा ही जयंती कशी साजरी व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.